आनंद परांजपे ने जितेंद्र अहावड़ के आंदोलन और स्टंटबाजी को लेकर कड़ी प्रतिक्रिया दी है। परांजपे ने कहा कि अहावड़ को शालेय शिक्षण मंत्री से मिलकर समस्या हल करनी चाहिए थी, न कि जिलाधिकारी कार्यालय में जाकर आंदोलन करना। वहीं धनंजय मुंडे और पालक मंत्री पद पर भी परांजपे ने बयान दिया। उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मुख्यमंत्री के फैसले के साथ है, लेकिन रायगढ़ के पालक मंत्री पद को लेकर पार्टी की भूमिका स्पष्ट है। राज ठाकरे और बावनकुले पर भी परांजपे ने टिप्पणी की, जिसमें उन्होंने ठाकरे की बदलती राजनीति पर सवाल उठाए और बावनकुले के बयान को अनावश्यक बताया। शो कॉल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची स्टंटबाजी करणं हा स्थायी भाव आहे। शालेय शिक्षण आहारामधनं अंडी ही वगळण्यात आली अशा प्रकारचं ट्विट आणि पत्र माननीय मुख्यमंत्र्यांच्या साहेबांच्या नावाने त्यांनी दिलं आणि आज थेट अंड्यांचे ट्रे घेऊन ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घुसले। त्याही वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी माहिती घेतो आणि माझ्या मते अंडी हा शालेय आहारामध्ये चालू आहे अशा प्रकारचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना दिलं। माझा सिंपल प्रश्न आहे की ज्या वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने आपण निवेदन दिलंय, आपण शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेब, महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना भेटू शकला असतात। जिल्हाधिकारी स्तरावर तर आंदोलन करून स्टंटबाजी करून हा प्रश्न सुटणार नाही आणि आपल्याला आमदार म्हणून जे संविधानिक अधिकार दिले, बुधवारी ठाणे जिल्ह्याच्या नियोजनाची डीपीडीसीची बैठक झाली। माजी मुख्यमंत्री व आत्ताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे ठाण्याचे पालकमंत्री आहेत। या बैठकीमध्ये देखील आपण हा मुद्दा उपस्थित करू शकला असता, पण ज्या 24 लाख गरीब विद्यार्थ्यांबद्दल आपुलकीने आपण बोलत होता, हा मुद्दा त्या बैठकीमध्ये उपस्थित न राहता आपण त्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीला अनुपस्थित होतात। आपण तर मालवणच्या कुठलं कासा संभाला का काहीतरी रिसॉर्ट मधनं फेसबुक लाईव्ह करत होतात। ज्या रिसॉर्ट मध्ये जाण्याचं स्वप्न देखील तो गरीब विद्यार्थी बघू शकत नाही। दिवसाचं त्या रिसॉर्टचं भाडं लाख का 1.5 लाख रुपये असं मला कळलं। जिल्हा नियोजनाच्या बैठकीला दांडी मारायची आणि 24 लाख गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारातनं अंडी गेली म्हणून स्टंट करायचा, हा मुखवटा तुमचा अख्ख्या जगाने बघितलेला आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड हे स्टंट करणं आता बंद करा। त्यांनी हे देखील सांगितलं की आता महाराष्ट्राचं फक्त बोरमिटा खाणार ते पोरं जगायचं का, दुसरीकडे त्या गरीबों की जान जान नाही उद्देश असं देखील म्हणाले। अहो, मग डीपीडीसीच्या बैठकीला उपस्थित राहायचं होतं ना, हा प्रश्न मांडायचा होता। जिल्हाधिकारी त्याच्यातनं कुठला निर्णय घेऊ शकणार नाही। निर्णय झाला तर तो शासन स्तरावरच होईल आणि शासन म्हणजे उपमुख्यमंत्री जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, बुधवारीच ज्या वेळेला जिल्हा नियोजनाची बैठक झाली आपण त्याला अनुपस्थित होतात। मग ही स्टंटबाजी कशाला? अंडी घेऊन जाऊन जिल्हाधिकाऱ्यांसमोर ठेवून, बरं निवेदनामध्ये जिल्हाधिकारी साहेब स्पष्टपणे म्हणतात की माझ्या माहितीनुसार अंडी बंद झालेली नाहीत, तरी मी माहिती घेतो आणि आपलं म्हणणं शासनाकडे कळवतो, एवढं स्पष्टपणे जिल्हाधिकारी साहेब त्याच्यामध्ये बोलतायत। सर, या संदर्भामध्ये कितपत योग्य आहे? कारण जिल्हाधिकाऱ्यांकडे हे अधिकार नसताना देखील त्या ठिकाणी मी काय बोललो की डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेबांना स्टंट करणं हा त्यांचा स्थायी भाव आहे। खरोखर त्या 24 लाख विद्यार्थ्यांबद्दल ज्यांच्या शालेय आहारामधनं अंड वगळण्यात आले अशा प्रकारची ते माहिती देत होते, तर ते जिल्हा नियोजनाच्या बैठकीला उपस्थित असते। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेब यांच्याकडे निवेदन घेऊन गेले असते। महिला व बाल विकास मंत्री कुमारी अदितीताई तटकरे यांच्याकडे गेले असते। असे स्टंट करणं हे त्यांचा स्थायी भाव आहे। सर, बीजेपी शासित मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये अंडी बंद केली असं त्यांनी म्हटलंय। दक्षिणेतील राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी अंड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे।
असं ते कुठेतरी जातीवाद ब्राह्मणवाद नाही नाही, त्यांचा मी जसं म्हटलं ना की प्रश्न सुटावा हा त्यांचा कधीच भाव नसतो. प्रत्येक प्रश्नातनं राजकारण कसं करता येईल आणि मला प्रसिद्धी कशी मिळेल हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यांना जे काही म्हणणं होतं ते जिल्ह्याच्या पातळीवर पालकमंत्र्यांकडे ते ठेवू शकले असते, राज्याच्या स्तरावर शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे साहेबांकडे ठेवू शकले असते, महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरेंकडे ठेवू शकले असते. पण जी संविधानिक आयुधं आपल्याला दिलेत ती वापरायची नाहीत. ज्या जिल्हा नियोजनामध्ये येणाऱ्या 25-26 या वर्षाचा फायनान्शियल आउटले हा डिस्कस केला जाणार होता, या बैठकीला आपण गैरहजर राहायचं, फेसबुक लाईव्ह करायचं जिथे करोडो रुपये लाखो रुपये दिवसाचं भाडं त्या रिसोर्टमध्ये आहे आणि मग मात्र गरिबांची कळवळ आपल्याला किती आहे ही ऍक्टिंग करायची, ही आता बंद करा. सर जितेंद्र आव्हाड असं देखील म्हणालेले आहे की धनंजय मुंडे यांनी 100% खूप दिलेलं नाही, मात्र त्यांनी राजेशने या सगळ्या गँगला दिलेला आहे. मग करमुसेच्या वेळेला अनंत करमुसेचं प्रकरण झालं त्यावेळेला राजेशने कोणी दिला होता? सर नाशिक आणि रायगड संदर्भात पालकमंत्रीचा तिढा सुटलेला आहे. मुंबईमध्ये भाजपला पालकमंत्री दिलं जाईल तर गोगावलेंना आणि तटकरेंना बाजूला घेऊन गोगावलेंना पालकमंत्री दिलं जाईल असं बोललं जातं. पालकमंत्री पदाबाबतची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो काही निर्णय घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल. पण रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आग्रही आहे. अशा प्रकारचं आमची बाजू